गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग टीचर. आज आपण 30 एप्रिल आहे ना. आज 30 एप्रिल आहे. आपल्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजचा हा जन्मदिवस आहे. 30 एप्रिल 1909 मध्ये त्यांचा जन्म झाला. आपण त्यांच्या आश्रमात, आपली शाळा आहे, आपण इथे राहतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची मोजरी येथे समाधी आहे, गुरुकुंज आश्रम. आपल्याच आश्रमात आहे ना त्यांची समाधी. आता ग्राम जयंती हा महोत्सव आपण साजरा केला. आज म्हणजे त्यांचा जन्मदिवस आहे 30 एप्रिल 1909 मध्ये. त्यांचा जन्म हा अमरावती जिल्ह्यात यावली शहीद येथे झाला. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात यावली शहीद येथे झाला 30 एप्रिल 1909 मध्ये. आणि सकाळी 4 वाजता. समजलं ना? वेळ समजली, दिवस आणि कुठे झाला, कोणत्या जिल्ह्यात झाला ते तुम्हाला अगदी बरोबर सांगता येते. त्यांचा जन्म झाला आणि त्यांच्या आईचे नाव मंजुळा बाई होते, आहे ना. त्यांचं लहानपणचं नाव काय होतं? माणिकमध्ये त्यांना माणिक बडूजी इंगळे. त्यांच्या वडिलांचं नाव बडूजी होतं, माणिक बडूजी इंगळे. हा किती मोठं कार्य राष्ट्रसंतांनी केलं. तसे ते राष्ट्रसंत झाले नाही. अखिल भारतीय महासंघाची स्थापना झाली. अखिल भारतीय महासंघ म्हणजे पूर्ण आपल्या भारत देशामध्ये त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. सर्वात पहिली म्हणजे समाजामध्ये जी अंधश्रद्धा होती ती भजनाच्या माध्यमातून त्यांनी कमी केली. अंधश्रद्धा होती, काही अनिष्ट प्रथा होत्या, काही चालीरीती होत्या, त्या सगळ्या बंद केल्या. त्यांच्या भजनाच्या आणि ग्रामगीता या ग्रंथाच्या पूर्ण गीतेत होत्या. समजलं? आणि मग समाजातल्या ज्या चालीरीती आहे वाईट त्या सुद्धा बंद झाल्या. भजन ही त्यांचा जो ग्रंथ आहे भजनाचा, जो त्यांनी प्रसार आणि प्रचार केला, त्याच्या माध्यमातून बऱ्याच समाजात चांगल्या क्रिया म्हणजे त्यांच्या क्रिया त्या प्रतिसादात्मक झाल्या आणि त्याला प्रतिसाद मिळाला. आणि कमी पण झाले समाजात काही वाईट चालीरीती होत्या त्या पूर्ण बंद झाल्या समाजातल्या. आणि ग्रामगीता म्हणजे हा समाज सुधारणेचा एक पाया आहे. ग्रामगीता म्हणजे समाज सुधारणेचा पाया आहे असं म्हटलं जातं. आणि एवढं चांगलं कार्य राष्ट्रसंतांनी केलं. राष्ट्रसंत आणि संत गाडगे महाराज एका ठिकाणी बसून चर्चा करत होते आपल्या समाजातल्या कार्याविषयी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिघही जण एका ठिकाणी बसत होते आणि समाजात कोणत्या वाईट चालीरीती आहे कशा प्रकारे बंद कराव्या हे राष्ट्रसंतांनी आणि गाडगे बाबांनी आणि पंजाबराव देशमुखांनी हे पूर्ण कार्य केलं. राष्ट्रसंतांनी खूप ग्रामगीतेमध्ये 41 ग्रंथ लिहिलेले आहे, अध्याय लिहिलेले आहे. 41 अध्याय इतके छान आहे की तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत एक अध्याय वाचावा. आणि वाचला की तुम्हाला पूर्ण समजते कसं आपल्या जीवनात राहावं, विद्यार्थी जीवनात कसं राहावं, विद्यार्थी जीवन कसं घडते, ब्रह्मचर्य पालन कसं करावं, गृहस्थाश्रम पालन कसं करावं, आहे ना. या सगळ्या पूर्ण अवस्थेचे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि श्रमप्रतिष्ठा मूल्य कसं राहावे, आपल्या आईवडिलांसोबत आपण कसं राहायला पाहिजे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे. राष्ट्रसंतांना माझे कोटी कोटी प्रणाम. एवढे 2 शब्द बोलून मी 2 शब्द संपले. जय हिंद, जय भारत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय. मंजुळा माता की जय. गाडगे महाराज की जय.